सफल रहे बल्लेबाज, लेकिन गेंदबाज काफी सफल रहे अपनी गेंदबाजी में। और अमोल फसाटे क्या 5 विकेट हो चुकी है यहाँ पर उन्होंने, और ये छक्के के रूप में अंपायर सर का इशारा आता हुआ है। 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 21 रन 7 विकेटों के नुकसान पर। आणि आज अमोल फसाटेने ती कामगिरी आपल्या नावावर केली आहे। यावेळी फटका चांगला आहे फाईन लेगच्या दिशेने, लॉंग लेगला मात्र क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू जाईल सीमारेषे पार चौकार। बॅक टू बॅक षटकार आणि चौकाराने समीकरण बदललंय अमोलचं। की तरफ जा चुके RS11 के, और इस बार छोटी गेंद थी, खिलाड़ी वहां मौजूद है लेकिन गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए, और इन 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 39 रन। उनके 26 रनों की साझेदारी हुई है, और इस बार खेला है और गेंद सीमा रेखा के बाहर, सीधे बल्लेबाज सागर जाधव यांच्यावरती आक्रमण झालंय। यावेळी शॉर्ट ऑन पूल फटका चांगला आहे, वाईडिच लॉंगच्या दिशेने चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषेच्या दिशेकडे जाताना अडवला गेलाय। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं। नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा रोखण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि या 2 धावेबरोबर धावसंख्या झाली आहे। सामना जिंकण्यासाठी आकाश बिल्लारांनी मात्र आशा आणि अपेक्षा जिवंत केल्या आहेत। ओहो यावेळी फटका चांगला आहे, हवेमध्ये जरूर आहे परंतु चेंडू जाईल मिड विकेटच्या वरतून। आता जल्लोष करताना पाहायला मिळतात, ज्या प्रकारे आकाशने खेळ केलाय। समोरचा चेंडू आकाश करता सागर जाधव यांचा। ओ यावेळी फटका चांगला आहे, आकाश बिल्लारी ऑन फायर, चेंडू हवे